त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं आता दिसतंय। राहुल गांधींनी जे पुरावे समोर दिलेत त्याची चौकशी व्हायला पाहिजे। ईव्हीएम मध्ये घोटाळे करून विजयी होण्याची शक्यता काही लोक व्यक्त करतात। त्यात आता व्हीव्हीपॅटची योजना दूर केली, याचा अर्थ निवडणूक यंत्रणा ही स्वच्छ नाही, ती घोटाळेबाजांना पाठिंबा देते। निवडणूक यंत्रणा पारदर्शक नाही हे स्पष्ट दिसतंय। आगामी काळात होणाऱ्या निवडणुका स्थानिक संस्था मुंबईच्या निवडणुकीने याचा फटका बसेल का? जर आता आम्ही आतापासून लोकांना जागरूक करण्याचा प्रयत्न करतो आहोत। मुंबईसारख्या महानगरपालिका परंपरेनं शिवसेनेच्या किंवा मराठी माणसाच्या ताब्यात आहेत, त्या राहू नयेत यासाठी भारताचा निवडणूक आयोग सुद्धा प्रयत्न करतोय का भाजपला मदत करण्यासाठी? भारताचा निवडणूक आयोग सुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये यासाठी काही विशेष प्रयत्न करतोय आणि त्याचा भाग म्हणून व्हीव्हीपॅटची योजना ही रद्द करून एकतर्फी निवडणुका व्हाव्यात असं काय त्यांचं लक्षण दिसतंय का, या संदर्भात आम्ही सतत चर्चा करत आहोत। आमच्या खासदारांवरती डोरे असले तरी ते डोरे यशस्वी होणार नाहीत। चलिए, थैंक यू। हिंदी में कुछ है तो